छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक होतो। परवाच महायुतीकडनं सन्माननीय मंत्री महोदय भुमरे साहेबांच्या नावाची घोषणा झाली। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी। परंतु मी अगोदरच सांगितलं, महायुतीतले 2 सन्माननीय आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला। मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो। सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे। तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली। काय चर्चा नाही, आश्वासन मिळावं यासाठी भेट नव्हती। मतदारसंघाची परिस्थिती काय आहे, परत एकदा त्या मतदारसंघाची परिस्थिती यांनी तपासली पाहिजे। माझ्याकडे विजयाचं गणित आहे। 18 पगड जातीच लोक माझ्यासोबत आहे, यामुळे मी विजय माझा निश्चित आहे। मी कालही या भूमिकेवर ठाम होतो। मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे। मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकिटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे। म्हणजे तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरणारच आहे? मी निवडणूक लढणार आहे 100%। तिकीट जाहीर झालेली आहे तिथल्या शिवसेनेची, शिवसेनेकडे ही जागा आहे। तुम्ही भाजपसाठी आले आहेत की नाही, मी महायुती म्हणून, कारण मी अगोदर सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची इच्छा होती मला उमेदवारी द्यावी, परंतु स्थानिक 2 आमदार एक राज्यसभा सदस्याने मला विरोध केला, तेव्हा मला उमेदवारी मिळाली नाही। तर मी माझं मत आहे, लोकसभेची त्या ठिकाणची रचना आहे ती सांगण्यासाठी मी आलो आणि मी निवडणूक लढणार आहे। पण आता जाहीर झालेलं आहे तिकीट सांगेपण ते ठरवतील, म्हणजे मला त्या पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, परंतु मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार। इच्छुक कोणत्या पक्षाकडून, शिवसेनेकडून, भाजपकडून? हे महायुतीने ठरवायचं आहे। हे महायुतीचा विषय, तो मी इतका मोठा नेता नाही त्यांच्यावर बोलायचं, परंतु एवढं नक्की आहे की मी निवडून येणार आहे आणि मी निवडणूक लढणार। आश्वासन मिळालं का? पक्ष म्हणूनच भरणार? बघू आता काय होतं, कारण अजून 25 तारखेपर्यंत आमची मुदत आहे। आश्वासन मिळालंय का? नाही, आश्वासन घेण्यासाठी मी आलो नव्हतो, मी चर्चा करण्यासाठी आलो होतो। लोकसभेची सविस्तर चर्चा झाली। चर्चा सकारात्मक चर्चा झाली। सर, यापूर्वी तुम्ही तुम्हाला शब्द दिला होता की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तुमचा विचार केला? हे शब्द म्हणून नाही, इलेक्टिव मेरिटवर मी उमेदवारी मागतोय, शब्द म्हणून असं काय। सर, हिंदी में जानना चाहेंगे आज? देखिए, मैं पहले बताया था, महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री आदरणीय दोनों की इच्छा थी कि विनोद को टिकट दिया जाए, पर हमारे यहाँ के 2 विधायक और एक राज्यसभा सांसद, इन्होंने मेरे टिकट को विरोध किया और मुझे टिकट नहीं मिली। मैं आज भी इस उम्मीद में हूँ कि इसमें बदलाव हो सकता है। माननीय उप मुख्यमंत्री महोदय जी को मैं मिला, पूरे लोकसभा क्षेत्र के चुनाव की स्थिति पर उनसे चर्चा हुई और मैंने कहा कि आप मेरा फिर एक बार विचार करिए। सकारात्मक चर्चा हुई है और मुझे विश्वास है कि कुछ भी मिरेकल हो सकता है। यदि मुझे टिकट मिले, यदि टिकट ना मिले, इस लोकसभा चुनाव, इस क्षेत्र से मैं चुनाव लड़ने वाला हूँ। तो बागी बन के बागी का सवाल नहीं, मैं उनके पक्ष में नहीं हूँ। बागी उसको कहा जाता है जो पक्ष में हो, मैं पक्ष में नहीं हूँ। एक मराठा उमेदवार म्हणून तुम्हाला मिळालं पाहिजे असं वाटतं, कारण मोठा वर्ग आहे। हे बघा, निवडणूक जात म्हणून जर लढली तर निवडणूक लढलाच जाऊ शकत नाही। सर्व तरुण माझ्यासोबत आहे। माझ्याकडे कामाचं विजन आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, तरुणांचे प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे, पर्यटनाचे प्रश्न आहे, हे मला माहिती आहे। यामुळे मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि माझ्याकडे निवडून याचं गणित आहे। चंद्रकांत सरेंसोबत एक चांगला पर्याय ठरू शकता संदीपान धुंडेच्या तुलनेत असं वाटतं? निश्चित, माझं वय माझ्यासोबत आहे, सर्वात तरुण उमेदवार मी आहे आणि माझ्याकडे विजन आहे, मला प्रश्न कळलेले आहे, त्यामुळे माझा अधिक दावा आहे, हे माझं मत आहे। तो महायुति का समर्थन मांगने आए? महायुति की टिकट ही मांग रहा हूँ मैं, समर्थन नहीं, टिकट ही डायरेक्ट मांग रहा हूँ मैं। धन्यवाद, आभार। सोडून जा खाली। मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील आपल्यासोबत आहे। विनोद पाटील यांनी आज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। विनोदजी, संभाजीनगरमध्ये महायुतीची जागा शिवसेनेला गेलेली आहे आणि संदीपान भुमरे तिथे उमेदवार आहे, तरी तुम्ही अजूनही भेट घेतात, अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे की संभाजीनगरमध्ये काही बदल होतील? मी या अगोदर स्पष्ट केलं, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांची तीव्र इच्छा आहे विनोदला उमेदवारी मिळाली पाहिजे। तसा प्रयत्न देखील लोकांनी केला, परंतु स्थानिक 2 आमदार व एक राज्यसभा सदस्याने मला विरोध केला। उमेदवारी जाहीर झाली आहे, सध्याची मतदारसंघाची परिस्थिती काय आहे ही माहिती देण्यासाठी मी आलो, ही चर्चा करण्यासाठी मी आलो। तुमचा प्रश्न योग्य आहे, उमेदवारी जाहीर झालेली आता काय होईल, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की इलेक्टिव्ह मेरिट्सवर
माझा विचार होऊ शकतो आणि माझा विचार नाही झाला तर मी ठामपणे यांना सांगितलं की मी स्पष्टपणे ही निवडणूक लढणार आहे, त्या मतावर मी ठाम आहे आणि ही लोकसभा मी लढणार आहे. 2 आमदार आणि खासदार कोण आहे ज्यांनी तुमच्या नावाला विरोध केला? आणि ते नाव घेणं योग्य नाही, कारण ज्यांनी विरोध केला त्यांना माहिती आहे, ज्यांच्याकडे विरोध केला त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते नाव आज घेणं योग्य नाही, योग्य वेळी त्यांची नावं मी घेईन. तुम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर उमेदवारी मागताय. आपली अपेक्षा अशी आहे की संदीपन भुमरे यांची जाहीर झालेली उमेदवारी महायुतीने त्याचा पुनर्विचार करावा. नाही, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. उमेदवारी कोण जाहीर करावं त्यांचा अधिकार आहे, परंतु मला निवडणूक लढवायची आहे. माझा विचार पक्षाने करावा. का वाटते आपल्याला की इलेक्टिव्ह मेरिटवर आपण तिथे सक्षम आहात जास्त? याचं कारण असं आहे की इलेक्टिव्ह मेरिट्सवर सगळ्यात पहिले तर माझं वय माझ्यासोबत आहे, मतदारसंघाचे प्रश्न मला कळलेले आहेत आणि जे उमेदवार आज रिंगणात आहे, कोणी 4 वेळेस खासदार राहिले, प्रश्न माझे प्रलंबित आहे. कोणी 1 वेळेस खासदार 1 वेळेस आमदार राहिलं, माझे प्रश्न प्रलंबित आहेत. कोणी 5-5 वेळेस विधानसभा सदस्य मंत्री राहिलेले तरी माझे प्रश्न प्रलंबित. हे तिघांना काम करताना संभाजीनगरच्या जनतेने बघितलेलं आहे, त्यामुळे यांच्याकडून काम झालेलं नाही. तरुणांना अपेक्षा आहे, शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, एक सामान्य माणूस आपल्याला कोणतरी असावा. व आजकाल जे सर्वे वगैरेची जी भाषा केली जाते सगळ्यांमध्ये मी आघाडीवर आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की मला ही निवडणूक सोपी जाईल. महायुतीमधून उमेदवारी आपण मागताय, पक्ष कुठलाही असला म्हणजे भाजपकडून उमेदवारी हवी की शिवसेनेकडून हवी की महायुतीने निर्णय करावा आणि तुम्हाला उमेदवार करावा? हा निर्णय महायुतीने करावा आणि महायुतीने निर्णय करून मला उमेदवारी त्या ठिकाणी द्यावी. आज फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? तुम्ही ही मागणी त्यांच्या समोर केली आहे का आणि त्यांचं काय उत्तर आहे त्याबद्दल? आणि माझे 2 प्रश्न प्रामुख्याने होते. चर्चा करत असताना मी म्हणलं, साहेब आपली आणि मुख्यमंत्री महोदयांची तीव्र इच्छा आहे, परंतु काही लोकांच्या विरोधामुळे आपण माझी उमेदवारी नाकारलेली आहे. माझ्यासारख्या तरुणांची अशी अपेक्षा आहे की विकासाचा दृष्टिकोन असलेला व्यक्ती कायम निवडून गेला पाहिजे. कोण उमेदवार दिला त्याला नाव ठेवण्याचा मला अधिकार नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये असताना इलेक्टिव्ह मेरिट्सवर चर्चा होणं गरजेचे आहे आणि आपल्याला परत एकदा योग्यता वाटत असेल तर आपण माझा विचार करावा आणि आपल्याला योग्यता वाटत नसेल, आपल्याला वाटलं असेल की माझा निर्णय झालेला योग्य आहे, तरी मी निवडणूक लढणार आहे आणि मी माझ्या निवडणुकीवर लढण्यावर ठाम आहे. संदीपन भुमरे योग्य सक्षम उमेदवार नाहीत? नाही, ते सन्मान्य आहे, ते माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत, त्यांच्याबद्दल मी चुकीचा शब्द बोलणार नाही. परंतु प्रश्न असा आहे की मी अगोदरच सांगितले की 3 प्रमुख दावेदार जे आहेत हे वेगवेगळ्या माध्यमातून संविधानिक पदावर बसलेले आहेत. कोण 1 वेळेस खासदार आमदार झालं आहे, कोण 4 वेळेस खासदार झालं आहे, कोण 4 वेळेस विधानसभा सदस्य झालं आहे आणि यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात काय काम केलेलं आहे जनतेने बघितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.